आजच्या या अत्यंत विशेष आणि धडाकेबाज राजकीय विश्लेषणाच्या भागात तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे, जिथे आज आपण एका अशा बातमीचा आणि राजकीय शक्यतेचा सखोल वेध घेणार आहोत, ज्या बातमीने केवळ मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अक्षरशः एक मोठा भूकंप घडवून आणला आहे. त्यामुळे तुम्ही जिथे कुठे असाल तिथे अगदी शांतपणे बसा. हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि माझे प्रत्येक शब्द अगदी लक्ष देऊन ऐका. कारण तुमच्या स्क्रीनवर दिसणारा शिवसेनेचे नवे बॉस आदित्य आणि उद्धव ठाकरे कार्याध्यक्षपद सोडणार हा प्रश्नार्थक मथळा आता केवळ एक सोशल मीडियावरील चर्चा किंवा अफवा राहिलेली नसून तो महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाची आणि विशेषतः ठाकरे घराण्याच्या राजकीय वारशाची एक अत्यंत मोठी आणि निर्णायक दिशा ठरवणारा मुद्दा बनला आहे. या संपूर्ण खळबळजनक चर्चेला सर्वात मोठी आणि अधिकृत फोडणी मिळाली ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्या एका अत्यंत सूचक आणि महत्त्वपूर्ण विधानामुळे. जेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अगदी स्पष्ट शब्दात असे संकेत दिले की पुढील राजकारण आता तरुणांच्या हाती गेले पाहिजे, आणि याच एका वाक्याने संपूर्ण राज्याच्या राजकीय वातावरणात एका नव्या चर्चेला उधाण आले आहे की शिवसेनेच्या आगामी संघटनात्मक बदलांमध्ये युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर आता अधिकृतपणे पक्षाच्या कार्याध्यक्षपदाची म्हणजेच वर्किंग प्रेसिडेंट पदाची सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण धुरा सोपवली जाणार आहे. ही संभाव्य घटना समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाची पाने थोडी मागे उलटून पाहावी लागतील, कारण शिवसेनेच्या इतिहासात कार्याध्यक्षपदाला एक अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. तुम्हाला आठवत असेल की 2003 साली महाबळेश्वर येथे झालेल्या शिवसेनेच्या ऐतिहासिक अधिवेशनात खुद्द हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःच्या हयातीतच पक्षाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्या हाती सोपवताना त्यांना शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून घोषित केले होते. आणि तोच तो क्षण होता ज्यांनी शिवसेनेच्या राजकारणाला एक नवे आणि काहीसे सौम्य पण प्रगल्भ वळण दिले होते. ज्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अत्यंत संयमाने आणि शांतपणे पक्षाची बांधणी केली. 2019 मध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पाडून घेतली. परंतु 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शिवसेनेतील आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या आणि अभूतपूर्व बंडामुळे ठाकरे कुटुंबाला आणि त्यांच्या पक्षाला एक प्रचंड मोठा, अनपेक्षित आणि अस्तित्वालाच धोका निर्माण करणारा धक्का बसला, ज्यामध्ये पक्षाचे नाव, धनुष्यबाण हे पारंपरिक चिन्ह आणि बहुतांश आमदार व खासदार त्यांच्या हातून निसटून गेले. याच अत्यंत कठीण संघर्षाच्या आणि नैराश्याच्या काळात जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीच्याही काही कुरबुरी सुरू होत्या आणि बंडखोर आमदारांनी त्यांच्या ॲक्सेसिबिलिटीवर म्हणजेच भेटीगाठी न देण्यावर थेट प्रश्नचिन्ह निर्माण केले होते, तेव्हा या राजकीय वादळात एक तरुण चेहरा अत्यंत आक्रमकपणे, निर्भयपणे आणि पूर्ण ताकदीनिशी समोर आला. आणि तो चेहरा होता आदित्य ठाकरे यांचा. ज्या आदित्य ठाकरेंवर त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात पेगविन सेना किंवा केवळ शहरी आणि उच्चभ्रू वातावरणात वाढलेला प्रिन्स अशी बोचरी टीका विरोधकांकडून सतत केली जात होती, त्याच आदित्य ठाकरेंनी या सत्ता संघर्षाच्या काळात रस्त्यावर उतरून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून बंडखोर आमदारांच्याच मतदारसंघात जाऊन त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवून त्यांच्यावर गद्दार म्हणून थेट आणि घणाघाती प्रहार करायला सुरुवात केली, ज्यामुळे शिवसैनिकांमध्ये आणि विशेषतः युवा वर्गात एक नवचैतन्य आणि जगण्याची नवी उमेद निर्माण झाली. आदित्य ठाकरे यांचा हा राजकीय प्रवास तसा 2010 साली युवा सेनेच्या स्थापनेपासून सुरू झाला असला आणि 2019 मध्ये वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवून ठाकरे घराण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच थेट जनतेतून निवडून येण्याचा इतिहास त्यांनी रचला असला आणि पर्यटन व पर्यावरण खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून आपली छाप सोडली असली तरी खरी राजकीय परिपक्वता आणि नेतृत्वाची कसोटी त्यांची या बंडानंतरच लागली आहे, जिथे त्यांनी आपल्या भाषणांमधून, सोशल मीडियावरील आक्रमक भूमिकांमधून आणि राज्य सरकारच्या कारभारावर, विशेषतः मुंबईतील विविध विकास प्रकल्पांमधील कथित भ्रष्टाचारावर आणि वाढत्या कर्जावर सातत्याने ताशेरे ओढून आपण आता केवळ एक युवा नेते राहिलेले नसून एका प्रगल्भ आणि आक्रमक विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे सिद्ध केले आहे. आता सर्वात मोठा प्रश्न हा निर्माण होतो की उद्धव ठाकरे खरोखरच आपले पद सोडून आदित्य यांच्याकडे ही सर्वोच्च जबाबदारी का सोपवतील? तर राजकीय विश्लेषकांच्या मते यामागे एक अत्यंत सुनियोजित आणि दूरदृष्टी असलेली रणनीती आहे. आगामी काळात मुंबई महानगरपालिकेच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुका आणि त्यानंतर येणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वजनिक निवडणुका हे ठाकरे गटासाठी अक्षरशः
करो या मरो म्हणजेच जीवन मरणाचे युद्ध असणार आहे. आणि या युद्धात केवळ भावनिक साथ घालून चालणार नाही, तर भाजपसारख्या अत्यंत बलाढ्य निवडणूक यंत्रणेशी आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या प्रचंड साधन संपत्तीशी दोन हात करण्यासाठी एका अशा युवा, ऊर्जावान आणि 24 तास धावू शकणारा नेतृत्वाची नितांत आवश्यकता आहे, जो तरुणांना आकर्षित करू शकेल, जो आधुनिक काळातील तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करू शकेल, आणि ज्याच्यामध्ये बाळासाहेबांचा तोच आक्रमक बाणा आणि उद्धव ठाकरेंचा संयम यांचा सुरेख संगम असेल. आणि ही सर्व राजकीय गणिते आदित्य ठाकरे यांच्या बाजूने अत्यंत अचूकपणे जुळताना दिसत आहेत. शिवाय पक्षात आता जुने आणि ज्येष्ठ नेते फार कमी उरले आहेत, जे शिंदे गटात गेलेले नाहीत. जे उरले आहेत ते संजय राऊत, अरविंद सावंत, भास्कर जाधव किंवा अनिल परब यांसारखे नेते आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व अगदी सहजपणे आणि पूर्ण निष्ठेने स्वीकारतील यात शंका नाही. कारण या सर्वांनी आदित्य ठाकरे यांना लहानपणापासून पाहिले आहे आणि त्यांच्या पाठीशी एक अभेद्य भिंत बनून उभे राहण्याची त्यांची तयारी आहे. मात्र दुसरीकडे जर आदित्य ठाकरे अधिकृतपणे शिवसेनेचे नवे बॉस बनले, तर शिंदे गट आणि भाजप यांच्याकडून होणारे राजकीय हल्ले अधिकच तीव्र आणि व्यक्तिगत पातळीवर जाण्याची दाट शक्यता आहे. कारण घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करून आदित्य ठाकरेंना घेरण्याची एकही संधी विरोधक सोडणार नाहीत. आणि पुत्राच्या प्रेमापोटी उद्धव ठाकरेंनी पक्षाचे वाटोळे केले, हाच तो जुना राग विरोधक पुन्हा एकदा नव्याने आणि अधिक जोराने आळवतील. पण तरीही राजकारणात कोणतीही गोष्ट अशक्य नसते आणि योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय हा संपूर्ण खेळाचा निकाल बदलू शकतो. आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष पद सोपवणे हा केवळ एका पदाचा बदल नसेल, तर तो शिवसेनेच्या इतिहासातील एका नव्या आणि अत्यंत आव्हानात्मक युगाचा अधिकृत आरंभ असेल, जो महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा उत्साह, एक नवी दिशा आणि जुन्या निष्ठावंतांसाठी एक नवी आशा घेऊन येईल, ज्यामुळे आगामी निवडणुकांचे मैदान हे केवळ दोन पक्षांमधील नाही, तर दोन पिढ्यांच्या राजकीय विचारसरणीमधील एक महासंग्राम ठरणार आहे. या सर्व अतिशय गुंतागुंतीच्या आणि रंजक राजकीय घडामोडींवर, आदित्य ठाकरे यांच्या संभाव्य कार्याध्यक्षपदावर आणि शिवसेनेच्या भविष्यावर तुमचे स्वतःचे एक सुजाण नागरिक आणि मतदार म्हणून स्वतःचे अत्यंत स्पष्ट आणि वैयक्तिक मत काय आहे? तुम्हाला खरोखरच असे वाटते का की आदित्य ठाकरे हे बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांचा राजकीय वारसा अत्यंत खंबीरपणे पुढे नेण्यास सक्षम आणि पक्षाला पुन्हा एकदा जुने वैभव प्राप्त करून देण्यास सक्षम आहेत? हे आम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की आणि विस्तारपणे लिहून कळवा. कारण अशा ऐतिहासिक वर्णावर तुमची प्रतिक्रिया आणि तुमचा आवाज या लोकशाहीत सर्वाधिक महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला आमचे हे सखोल, तटस्थ आणि पडद्यामागच्या सर्व राजकीय घडामोडींचा वेध घेणारे विशेष विश्लेषण खरोखरच आवडले असेल, तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता एक लाईक करा, जेणेकरून आम्हाला असेच दर्जेदार आणि अभ्यासू व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. महाराष्ट्राच्या राजकीय भविष्याची दिशा ठरवणारी ही अत्यंत महत्त्वाची आणि ब्रेकिंग माहिती तळागाळातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुप्सवर, फेसबुकवर आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशीच प्रत्येक लहान मोठी पण अत्यंत खात्रीशीर, सखोल आणि सर्वांच्या आधी मिळणारी आतली बातमी आणि राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, जेणेकरून राजकारणातील कोणतीही मोठी आणि खळबळजनक अपडेट तुमच्याकडून कधीही चुकूनही मिस होणार नाही. आजच्या या विशेष भागात तुम्ही तुमचा अत्यंत मौल्यवान वेळ दिल्याबद्दल आणि शेवटपर्यंत सोबत राहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या, अत्यंत सुरक्षित आणि सतर्क रहा आणि जय महाराष्ट्र.